हॅलो फ्रेंड्स, मी दीपावीर स्वागत करते तुमचे आपल्या TDA माझा या यूट्यूब चॅनलवरती. जसं की आपण बघत आहोत लास्ट लेक्चर्सपासून आपण काय करत आहोत, एक्झाम ॲनालिस करत आहोत. मग RRB NTPCचे पण आपण काही प्रश्नपत्रिका बघितल्या होत्या आणि आज आपण काय बघणार आहोत तर महाराष्ट्र पोस्ट भरती जे आता 5 तारखेपासून त्याची परीक्षा होत आहे. 5 आणि 6 तारखेचे पेपर ॲनालिस करणार आहोत. मग आता नेमकी ही MTS परीक्षा काय असते, महाराष्ट्र पोस्ट विभागातर्फे होती ही. मग आता ही एक्झाम कशा पद्धतीची असते, एकूण 100 मार्क्स असतात आणि 90 मिनिट त्याला टाइम दिलेला आहे. त्याच्यामध्ये GS आणि GK साठी 30 प्रश्न विचारलेले आहेत, रिझनिंगसाठी 30 प्रश्न आहेत आणि मॅथ्ससाठी 40 प्रश्न, म्हणजे असे एकूण 100 मार्क्सची ही परीक्षा आहे. ठीक आहे. मग आता GS आणि GK वरती जनरल नॉलेज आणि जनरल अवेअरनेस वरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, त्याची डेप्थ काय असते, लेवल म्हणजे आपल्याला जे काही टॉपिक्स आहेत जे रेग्युलर ह्याच्या प्रश्न एक्झाम्समध्ये येत आहेत त्याच्यावरती काय करायचं, आपल्याला डिटेल लेक्चर्स करायचे आहेत. मग त्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, प्रश्नपत्रिका ॲनालिस करायची आहे. म्हणजे आपल्याला कळेल की कुठल्या टॉपिकवरती आणि कुठल्या विषयावरती जास्त फोकस केलेला आहे. ठीक आहे. मग आपण 5 आणि 6 जानेवारीला जी परीक्षा झाली आहे MTS, त्या परीक्षेच्या GS आणि GK वरचे जे काही प्रश्न आलेले आहेत ते आपण ॲनालिस करूया. ठीक आहे. इथे आपण प्रश्न घेऊयात. पहिला प्रश्न आहे, गीत गोविंद हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे. आता ग्रंथ आहे म्हणजे हा 12व्या शतकातला ग्रंथ विचारलेला आहे, पण प्रश्न काय विचारलेला आहे, कोणी लिहिलेला आहे. त्याचं नाव आहे जयदेव. जयदेव यांनी गीत गोविंद हा ग्रंथ लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, शीख धर्माचे संस्थापक कोण होते. कोणाला आपण शीख धर्माचे संस्थापक म्हणतो, गुरु नानक. गुरु नानक. पुढचा प्रश्न आहे, कावेरी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी झालेला आहे. आता उगम विचारलेला आहे आणि ठिकाणाचे नाव विचारलेले आहे. ठिकाणचे नाव विचारले म्हणून आन्सर असेल ब्रह्मगिरी. ब्रह्मगिरी. पुढचा प्रश्न आहे, इथे आता राज्यावरती एक प्रश्न आहे, तो म्हणजे आसामची राजधानी विचारलेली आहे. आसामची राजधानी आहे दिसपूर. पुढचा प्रश्न आहे, नागालँडची परत एक राज्य विचारलं आणि त्याची राजधानी विचारलेली आहे. नागालँडची राजधानी ती आहे कोहिमा. पुढचा प्रश्न आहे, मंगल पांडे यांनी कोणाचा वध केला होता. मंगल पांडे यांनी कोणाचा वध केला होता, ते होते मेजर हुसेन. याच्यावरून आपल्याला कळते की कोणत्या लेवलचे प्रश्न विचारलेले आहेत. पुढचा प्रश्न घेऊयात, राज्यघटनेच्या रिलेट आहे प्रश्न, आयर्लंड देशाकडून भारताने काय स्वीकारलेले आहे, म्हणजे कोणते तत्वे आहेत जे आपण दुसऱ्या देशाकडून स्वीकारले, पण देश विचारलेला आहे आयर्लंड. मार्गदर्शक तत्वे. मार्गदर्शक तत्वे हे आपण आयर्लंड देशाकडून स्वीकारलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, मूलभूत हक्काचे कलम कोणते आहे, म्हणजे जे मूलभूत हक्क राज्यघटनेमध्ये जे मूलभूत हक्क दिलेले आहेत त्याचे कलम विचारलेले आहेत. कलम कोणते आहेत, 12 ते 35. 12 ते 35 हे डिफाईन करतं मूलभूत हक्क याला. पुढचा प्रश्न आहे, जगातील कोणता देश 2020 मध्ये पोलिओ मुक्त झाला आहे. कोणता देश, देशचं नाव आहे नायजेरिया. आता फक्त देश विचारलेला आहे, माहीत असावं म्हणून डेट सांगतेय, 25 ऑगस्ट 2020 पासून हा देश पोलिओ मुक्त झालेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे राज्य. आता सर्वांनाच माहित आहे राजस्थान क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य आहे राजस्थान. पुढचा प्रश्न, पेंच व्याघ्र प्रकल्प कुठे आहे. पेंच कुठे आहे तर नागपूरमध्ये आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात, पुढचा प्रश्न आहे, ऑपरेशन समुद्रकेतू कशासाठी चालवले गेले. आता हा
म्हणजे करंट इश्यू वरती आहे. 2020चाच प्रश्न आहे. ऑपरेशन समुद्रकेतू म्हणजे जे आपण म्हणतो कोरोनाच्या दरम्यान हा 1 वर्ष जे काही दुसऱ्या देशात अडकलेले भारतीय लोक होते त्यांना परत भारतामध्ये आणण्यासाठी नौदलाकडून हा उपक्रम राबवण्यात आला होता. ऑपरेशन समुद्रकेतू. काय म्हणू शकतो आपण? विदेशात अडकलेले भारतीयांना परत आणण्यासाठी प्रश्न असा देखील येऊ शकतो की कोणा थ्रू हे ऑपरेशन निर्माण केले होते. ते होते नौदलाकडून. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे भारताचे 12वे राष्ट्रपती कोण होते? हे होते डॉक्टर शंकर दयाल शर्मा. डॉक्टर शंकर दयाल शर्मा. पुढचा प्रश्न आहे सर्वात जास्त ध्वनी कोणत्या ठिकाणी असते? सर्वात जास्त ध्वनी असते स्नायूमध्ये. विज्ञानावरती पण होता हा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे महाबलीपूर मंदिर कोणत्या राज्यात आहे? राज्याचं नाव विचारलं आहे आणि महाबलीपूर मंदिर हे आहे तामिळनाडूमध्ये. प्रश्न आपण बघू शकतो की कोणत्या लेवलवरचे आहेत. इझी मोड वरती आहेत सगळे प्रश्न. पुढचा प्रश्न आहे बोडो भाषा कुठे बोलतात? म्हणजे तुम्हाला राज्यांची पूर्ण डिटेल माहिती पाहिजे. कुठली भाषा बोलली जाते, तिथले डान्स फॉर्म काय आहेत, म्हणजे जे बोलतो ना आपले तिथले मंदिर किंवा जे काही स्पेसिफिक ठिकाण वगैरे आहेत जे इम्पॉर्टंट आहेत एक्झामच्या दृष्टीने त्याच्यावर सुद्धा आपल्याला काय करायचं आहे? लेक्चर्स करायचे आहेत. प्रश्न असा आहे बोडो भाषा कोठे बोलतात? ते आहे आसाम राज्यात. पुढचा प्रश्न आहे बिहू भाषा कोणत्या राज्यात बोलली जाते? आता बोडो भाषा आपण बघितली आसाम आणि बिहू भाषा देखील आसाममध्येच बोलली जाते. आता ह्या पेपरमध्ये एका पेपरमध्ये आपण बघू शकतो 3 ठिकाणी आसाम आलेला आहे. म्हणजे राज्यांच्या याच्यावरती किती इम्पॉर्टंट प्रश्न विचारले जातात आणि कशा पद्धतीने विचारले जातात हे आपल्याला इथे दिसतंय. पुढचा प्रश्न बघूयात. गुरु शिखर कोणत्या पर्वत रांगेत आहे? पर्वत रांग विचारली आहे ती आहे अरवली. अरवली या पर्वत रांगेत गुरु शिखर विचारलेला आहे. पुढचा प्रश्न आहे मूलभूत कर्तव्ये कोणत्या देशाकडून घेतले आहेत? मगाशी आपल्याला देश दिला होता आणि तत्वे विचारलेली आहेत. इथं तुम्हाला तत्व दिलेले आहे आणि देश विचारलेला आहे. कोणतं कशासाठी? मूलभूत कर्तव्य सोव्हिएत रशियाकडून स्वीकारलेले आहेत. सोव्हिएत रशिया या देशाकडून आपण मूलभूत कर्तव्य स्वीकारलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा कोठून सुरू केली आहे? आता ठिकाणाचं नाव विचारलं आहे, कोठून सुरुवात केली आहे? साबरमती आश्रम. आणि कधीपासून सुरू केली होती? 12 मार्च 1930. डेट पण लक्षात ठेवा 12 मार्च 1930 साबरमती आश्रम. पुढचा प्रश्न आहे ग्रँड ट्रंक रोड कोणी बांधला? शेर शाह सुरी. शेर शाह सुरी. इसवी सन पूर्व आपण म्हणतो 333च्या पूर्व बांधला होता. पुढचा प्रश्न आहे बुलंद दरवाजा कोणत्या ठिकाणी आहे? ठिकाण विचारलेलं आहे फत्तेपूर सिक्री. फत्तेपूर सिक्री आहे कुठे? आग्रा. पुढचा प्रश्न पुरंदरचा तह. ठीक आहे. आता एक्झॅक्टली प्रश्न काय होता हे आपल्याला माहित नाहीये पण ऑल ओव्हर बघता फक्त पुरंदरचा तह याच्यावरती प्रश्न आला होता. मग ठिकाण किंवा डेट विचारलेली असेल. पुरंदरचा तह झाला होता 11 जून 1665. जयसिंह राजे आणि शिवाजी महाराज यांच्या मध्ये हा करार तह झाला होता पुरंदरचा तह. पुढचा प्रश्न आहे मनी ऑर्डर सेवाची सुरुवात कधी झालेली आहे?
मनी ऑर्डरची सुरुवात झालेली आहे 1880. मनी ऑर्डर सेवाची सुरुवात 1880. भारताने जगाचे किती क्षेत्र व्यापलेले आहे? म्हणजे भारताने जगाचे एकूण 2.42% एवढे क्षेत्र व्यापलेले आहे. आणि आणखीन म्हणजे सगळ्यात जास्त क्षेत्र व्यापलेला देश कोणता आहे? तर तो आहे रशिया. 11.05. पुढचा प्रश्न आहे, गंगटोक कोणत्या राज्याची राजधानी आहे? आता एवढा वेळ राज्य दिलेले होते आणि राजधानी विचारलेली होती. इथे राजधानी दिलेली आहे आणि राज्य विचारलेलं आहे. गंगटोक कोणत्या राज्याची राजधानी आहे? ते आहे सिक्कीम. सिक्कीम. पुढचा प्रश्न आहे, टिपू सुलतानच्या वडिलांचे नाव काय आहे? ऑब्विसली हैदर अली. हिस्ट्रीमध्ये आपल्याला हे देखील सर्व बघायचे आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताचे सध्याचे लष्कर प्रमुख कोण आहेत? जे रिसेंट आहेत ते विचारलेले आहेत. 2020 मध्ये त्यांची नियुक्ती झालेली आहे. ते आहेत मनोज नरावणे. 2020 मध्ये त्यांची नियुक्ती झालेली आहे. पुढचे आहे प्रश्न, फुल फॉर्म ऑफ CMO. CMO चा तुम्हाला फुल फॉर्म विचारलेला आहे. तो आहे चीफ मेडिकल ऑफिसर. चीफ मेडिकल ऑफिसर CMO. ठीक आहे. पुढचा प्रश्न, आहे, बॉम्डिला पास म्हणजे कुठल्या राज्यात आहे? बॉम्डिला पास हा आहे अरुणाचल प्रदेश. जेव्हा आपण राज्य डिटेलमध्ये बघणार आहोत त्याच्यामध्ये देखील आपण ह्या सर्व गोष्टी बघणार आहोत. पुढचा प्रश्न आहे, ऍक्च्युली स्पेलिंग चुकलेले आहे, शिपलू नाही ते शिपकीला पास असा आहे. शिपकीला पास कोणत्या राज्यात आहे? ते आहे हिमाचल प्रदेश. शिपकीला पास असं ते आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती? आर्य समाजाची स्थापना केली होती दयानंद सरस्वती. दयानंद सरस्वती. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे, कलम 19 काय आहे? आर्टिकल 19 विचारलेला आहे. आर्टिकल 19 मध्ये भारतीय राज्यघटनेत जे नागरिकांना हक्क स्वातंत्र्य दिले आहेत ते पूर्ण गोष्टींची चर्चा या आर्टिकल 19 मध्ये केली आहे. त्याच्यामध्ये 19A आणि 19B असे डिवाइड केलेले आहेत. आपण लिहू शकतो इथे, नागरिकांचे स्वातंत्र्य. आर्टिकल 19 कलम 19. पुढचा प्रश्न आहे, शेवटचा मुघल सम्राट कोण होता? तो होता बहादूर शाह जफर. दुसरा पुढे होता जफर. 1858 नंतर 58 पर्यंत हा शेवटचा मुघल सम्राट होता. पहिला सम्राट जो आपण बघायला गेलो तो कोण होता? मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर. ठीक आहे. आणि शेवटचा कोण होता? बहादूर शाह जफर. पुढील प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर त्यांचं नाव आहे गोमेश चंद्र बॅनर्जी. इयर 1885 जेव्हा काँग्रेस सभेची स्थापना झाली होती. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे, लाई हरोबो उत्सव कोठे साजरा केला जातो? राज्य आहे त्रिपुरा.
त्रिपुरा. भारतातील सर्वात लांब कृत्रिम बीच कोणते आहे? ते आहे तामिळनाडू राज्यातील मरीना बीच. मरीना बीच. फक्त तुम्हाला बीच विचारलेला आहे, ते आहे मरीना बीच. कुठल्या राज्यात आहे तर तामिळनाडू राज्यात आहे. पुढील प्रश्न आहे, सतलज नदीवर कोणता प्रकल्प आहे? सर्वात मोठा आहे भाकरा नांगल प्रकल्प. भाकरा नांगल प्रकल्प तो आहे सतलज नदीवरती. पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वाधिक कॉफी उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? ते आहे कर्नाटक. इथे सर्वाधिक कॉफी उत्पादन केले जाते कर्नाटक राज्यात. पुढचा प्रश्न आहे, कांडला मुक्त बंदर कोणत्या राज्यात आहे? आखात किंवा राज्य विचारलेले असते. गुजरात राज्यात आहे आणि जिल्हा आहे कच्छ. गुजरात राज्यात. राणी लक्ष्मीबाई यांचा पराभव कोणी केला होता? जनरल ह्यूग रोज. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या मध्य भागातून कोणते वृत्त जाते? भारताचं विचारलं आणि मध्य वृत्त विचारले आहे, ते म्हणजे कर्कवृत्त. आपण म्हणतो भारताच्या एकूण 8 राज्यामधून कर्कवृत्त जाते. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे, परत मरीना बीच वरती प्रश्न आहे, ते म्हणजे मरीना बीच कोणत्या किनारपट्टीवरती आहे? किनारपट्टी, आता सपोज हे आहे चेन्नईमध्ये, किनारपट्टी विचारलेली आहे, ते आहे बे ऑफ बेंगाल. बे ऑफ बेंगाल चेन्नईच्या किनारपट्टीवरती आहे. दादाभाई नौरोजी यांनी कोणती संस्था स्थापन केलेली आहे? आता प्रश्न फक्त आपल्याला असा समजला आहे की दादाभाई नौरोजीचा म्हणजे यांनी कोणती संस्था. आता तिथे ऑप्शन्स हे वेगवेगळे असू शकतात, कारण की त्यांनी बऱ्याचशा संस्था स्थापन केलेल्या आहेत. मग त्या ऑप्शन नुसार एक पर्याय तिथं योग्य होतं. पण आता आपण यांच्या 2-3 संस्था बघूयात. बॉम्बे असोसिएशन, सेकंड लंडन इंडियन असोसिएशन आणि ईस्ट इंडिया असोसिएशन. आता त्यांनी बऱ्याचशा संस्था स्थापन केलेल्या, त्याच्यातल्या महत्त्वाच्या संस्था इथे मी दिल्यात. परीक्षेमध्ये 4 ऑप्शन्स पैकी एक योग्य असेल, त्याच्यापैकी हे आन्सर असेल. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे, लॉंग फॉर्म ऑफ DICGC विचारलेला आहे. डिपॉझिट, इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन. स्थापना झालेली आहे 1978 ला. ठीक आहे. लॉंग फॉर्म विचारलेला आहे, ह्याच्या आधी पण आपण बघितला एक लॉंग फॉर्म विचारला होता. आता विचारलेला आहे DICGC. ठीक आहे. अशा प्रकारचे प्रश्न होते जे 5 आणि 6 तारखेला विचारलेले परीक्षेमध्ये आहेत. म्हणजे याच्यावरून आपल्याला लेवल समजते आणि हे सगळे टॉपिक्स आपण काय करणार आहोत पुढील लेक्चर्समध्ये कंटिन्यू करणार आहोत. म्हणजे राज्यांवरती फोकस करणार आहोत. मग राज्यांवरती त्याचं कॅपिटल, CM, गव्हर्नर, त्यांचे राज्यांचे असलेले टास्क फॉर्म्स किंवा जे काही इम्पॉर्टंट प्लेस आहेत त्या सगळ्या आपल्याला काय करायचं आहे डिटेलमध्ये बघायचे आहेत. म्हणजे याच्यावरून आपल्याला कळेल की प्रश्न कशा पद्धतीचे असतात. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पुढील प्रश्नपत्रिका आपण ॲनालिसिस करणार आहोत. फक्त तुम्ही पेपर समजून घ्या कशा प्रकारचा विचारलेला असतो आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त स्टुडंट्स ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा, कारण की त्यांना पण या सर्व गोष्टींची काय होईल मदत होईल. ठीक आहे. थँक्यू.